आज शिर्डीतील जिल्हा परिषद शाळा आणि उर्दू प्राथमिक शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना श्री साई एकविरा अपंग मागासवर्गीय कल्याणकारी संस्थेच्या वतीनं शालेय वह्या पेन खाऊचं वाटप करण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक व युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील हे शिर्डीत आले असता 2 दिवसांपूर्वीच्या या एका प्रसंगाची शिर्डीकरांना पुन्हा आठवण झाली। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे हे निवडून आले असता शिर्डीत मध्यवर्ती ठिकाणी कदाचित खासदार वागचौरे यांच्या अभिनंदनाचा एकमेव बॅनर लावणारा सामाजिक कार्यकर्ता अनुप गोंदकर हा होता आणि आज डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी कार्यक्रमस्थळी येताच अनुप गोंदकर यांना पाहताच हात मिळविला आणि जवळ घेतले। यावेळी भाजप शहर अध्यक्ष सचिन शिंदे यांनी अनुप यांना उद्देशून दादा याची गळा भेट घ्या आणि यांना शांत करा असं म्हणतात सुजय विखे यांनी सुद्धा अनुप गोंदकर यांना जवळ घेत माझा मित्र आहे तो राजकारण विरहित असं म्हणत अनुप गोंदकर हे जरी राजकीय विरोधक असले तरी मात्र वैयक्तिक जीवनात कोणतीही वैर भावना विखे परिवाराच्या मनात नसल्याचं दाखवून दिलं। यावेळी मात्र काँग्रेस शहर अध्यक्ष सचिन चौगुले यांच्या त्या दिवशीच्या प्रसंगाची अनेकांना आठवण झाली। सुजयदादांनी खांद्यावर हात ठेवताच राजकीय विरोधक असलेल्या अनुप गोंदकर यांचा देखील सूर बदलल्याचं काही वेळातच दिसून आलं। कार्यक्रमावरून बाहेर येताच अनुप गोंदकर सुजयदादांना म्हणाले की दादा आम्हाला सुद्धा तुमच्या गाडीत बसायचं आहे। मग मात्र सुजय विखेंनी दिलेलं उत्तर अनेकांना विचारात टाकणारं असून ही आगामी बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याचं बोललं जात आहे। सुजयदादांनी उत्तरात म्हटलं आहे की मी आता बस विकत घेणार आहे मी, त्यामुळे आता यापुढील काळात विरोधक असलेल्या अनेकांचा हळूहळू अनुप गोंदकर यांच्यासारखा त्या बसमध्ये प्रवास सुरू होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल सह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी।